पोलीस भरतीची एक दिलासादायक बातमी हाती येते। महाराष्ट्रातील लाखो पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांचा आवाज आता अखेर शासनापर्यंत पोहोचलाय। पोलीस भरतीसाठी नियमित वार्षिक वेळापत्रक जाहीर करावे, वयोमर्यादा वाढवावी आणि 100% रिक्त जागा भराव्यात या प्रमुख मागण्यांसाठी केदार शिंदे सर, विद्यार्थी समन्वयक समिती प्रमुख यांनी पुढाकार घेत थेट राज्याचे गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनाच निवेदन देऊन फक्त आश्वासन नको तर स्पष्ट आणि कायमस्वरूपी GR काढण्याचीच मागणी केली आहे। यावेळी त्यांच्यासोबत अनेक पोलीस भरती विद्यार्थी देखील उपस्थित होते। विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे की UPSC आणि MPSC सारख्या मोठ्या परीक्षांना वार्षिक वेळापत्रक दिले जाते, मग पोलीस भरतीलाही कायमस्वरूपी वार्षिक टाइम टेबल का दिले जाऊ नये असा सवाल देखील उपस्थित करण्यात आलाय। पोलीस भरती मुद्द्यावर आता गंभीरपणे विचार करत असून विद्यार्थ्यांच्या भावना आणि अडचणी लक्षात घेऊन लवकरात लवकर योग्य निर्णय घेतला जाईल असे आश्वासन यावेळी राज्याचे गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी दिले। गोपनीय सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार वयोमर्यादेसह सोबत 2026 ची पोलीस भरती नियोजित असून आता कायमस्वरूपी वार्षिक वेळापत्रक जाहीर होण्याची दाट शक्यता व्यक्त केली जाते। जर तुम्ही देखील पोलीस भरतीसाठी तयारी करत असाल तर कॉमेंट मध्ये पोलीस भरती नक्की टाईप करा आणि हा व्हिडिओ एक लाईक करून तुमच्या पोलीस भरती करणाऱ्या मित्रांना शेअर करून वर्तमान निर्णय चॅनलला नक्की फॉलो करा।